आपण ऐकत आहात कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग भाग 34. सकाळी ब्रेकफास्टसाठी शिवानीने त्याला बोलावलं होतं. तिच्याकडून ब्रेकफास्ट करून तो वर्किंग प्लेसवर जाणार होता. त्याने बेल वाजवली, पण आज ती समोर नसावी अशीच प्रार्थना करत होता. सध्या तरी तिच्यामुळे तो डिस्ट्रॅक्ट होत होता असं त्याला वाटत होतं. आजसुद्धा त्याच्या मनासारखंच झालं. दरवाजा तिने उघडला नव्हता, पण ईशानने उघडला होता. शिवमला बघून ईशानने डोळे फिरवले, तसं शिवमने सुद्धा तोंड वाकडे केले. शिवम डायनिंग टेबलवर जाऊन बसला. शिवानी किचनमध्ये होती आणि ईशान सोफ्यावर बसून गेम खेळत होता. काही मिनिटांनी देवाक्षीसुद्धा हॉलमध्ये आली आणि तिने ईशानच्या हातातला फोन घेतला. काय यार देवाक्षी, मी विनर होणारच होतो आणि तू माझी गेम स्पॉईल केलीस, ईशान तिला इरिटेट होत म्हणाला. ही अशी गेम खेळण्यापेक्षा कधीतरी ऑन ग्राउंड खेळत जा, देवाक्षी ईशानला म्हणाली. आणि इकडे मात्र तो त्या दोघांचे बोलणे ऐकत बसला होता. हॉस्टेलवर असताना मी खेळतो, तुला माहीत नाही, मी फुटबॉल विनर आहे, ईशान देवाक्षीला म्हणाला. तुमच्या घरामध्ये सगळेच चॅम्पियन आहेत वाटतं. तू फुटबॉलमध्ये आणि तुझा मोठा भाऊ पळण्यामध्ये, देवाक्षी म्हणाली. तसं शिवमला त्यांच्या पहिल्या भेटीत तिला तो जे म्हणाला होता ते आठवलं. ती अजून काहीतरी म्हणेल म्हणून तो वाट बघू लागला. ईशानने तिच्या बोलण्यावर तोंड वाकडे केले, पण शिवमला ते दिसले नाही. आपण बाहेर फिरायला जाऊया का, ईशानने तिला विचारलं. सध्या तरी माझा मूड नाहीये, आपण नंतर कधीतरी जाऊ, देवाक्षी त्याला म्हणाली. इथे एक खूप छान पार्क आहे, आपण तिथे जाऊया, हवं तर मी तुला आईस्क्रीमची ट्रीटसुद्धा देईन, ईशान देवाक्षीला म्हणाला. खूप पैसेवाला आहेस, तुझ्याकडून आईस्क्रीमची ट्रीट घेतलेली मला चालणार नाही, त्यापेक्षा मीच तुला ट्रीट देते, देवाक्षी ईशानला म्हणाली. म्हणजे आपण पार्कमध्ये फिरायला जाणार आहोत, ईशानने भुवई वर करत तिला विचारले. फिरायला काही प्रॉब्लेम नाहीये, सो जाऊयात, देवाक्षी. या दोघांना माझ्याशी बोलायचं म्हटलं की प्रॉब्लेम होतो, पण एवढ्या कमी वेळात दोघांची ओळखसुद्धा झाली. आता मला तर असं वाटतंय की मीच अनोळखी व्यक्ती आहे, शिवम मनात म्हणाला. देवाक्षी आणि ईशान दोघे बाहेर निघून गेले. शिवानीने शिवमसमोर नाश्ता आणून ठेवला. एवढ्या कशाच्या नादात होती ही जे मी दिसलो नाही हिला, शिवम नाश्ता करत देवाक्षीला पुटपुटला. शिवमला थोड्या लांब अंतरावर रस्त्याने ते दोघे गप्पा मारताना दिसले. तो तसाच पुढे निघून जाणार होता, पण त्याने त्यांच्या शेजारी कार थांबवली. मी तिथूनच जाणार आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर ड्रॉप करू शकतो, शिवम दोघांच्या जवळ कार थांबवत म्हणाला. तसं ते दोघेही काही क्षण एक दुसऱ्याच्या तोंडाकडे बघत बसले. काय झाले, येत आहात की नाही, त्यांची शांतता बघून शिवमने विचारलं. तसं देवाक्षी ईशानला इशारा करत पुढे बस असं म्हणाली, पण तो सुद्धा तिला त्याच भाषेत नाही म्हणाला. त्या दोघांची खुणवाखुणव बघून त्याने मनातच डोक्याला हात लावला. येत आहात की नाही, त्याने शेवटचं विचारलं. हो, ईशान काही बोलणार त्याआधी देवाक्षी त्याला म्हणाली. तसं ईशान तिच्याकडे चिडून बघितलं आणि मागच्या सीटवर जाऊन बसला. कारचे डोअर जोरात लावले. हळू लावत जा डोअर, तो मागे बघत म्हणाला. तुटणार नाहीये एवढ्याने, ईशान शिवमला म्हणाला. तुटणार नाही
पण माझा जीव आहे तिच्यावर. तिला थोडासुद्धा त्रास झालेला आवडत नाही मला. सध्या तरी शिवम कारबद्दल म्हणत होता. यावर ईशानने डोळे फिरवले आणि इकडे देवाक्षीने बॅक सीटवर बसण्यासाठी दरवाजा उघडला. दोघांना तुमचा ड्रायव्हर वाटतो का मी? त्याने मोठ्या आवाजात विचारलं. तसं ती पुढच्या सीटवर जाऊन बसली. आतमध्ये बसल्या बसल्या तिच्या नाकात फ्रेग्रन्स शिरला. त्याने तिला अजूनच जास्त फ्रेश वाटलं. तिने एकदा त्याच्याकडे निरखून बघितलं. एकदम टापटीप अशा अवतारात होता. त्याच्याकडे बघून कदाचित असं वाटेल या जगात त्याच्याशिवाय कोणीच नीटनेटकं राहत नसेल. वेल सेटल केलेले केस, मरून कलरचा कडक इस्त्री केलेला शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट, हातामध्ये ब्लॅक पण रॉयल लुक देणारे वॉच आणि दुसऱ्या हातामध्ये रुद्राक्ष असलेलं ब्रेसलेट. यामुळे तो अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसत होता. पण तिने तिची नजर वळवली. कार पार्कसमोर जाऊन थांबली. तसं दोघेसुद्धा खाली उतरले. आता इथपर्यंत आलोय तर त्यांनासुद्धा बोलव, ती ईशानला हळू आवाजात म्हणाली. मी नाही बोलवणार. जाऊ दे त्याचं त्याला. काही गरज नाही त्याला इन्व्हाइट करायची. ईशान तिला रागात म्हणाला. वेडा आहेस का? त्यांना काय वाटेल? आपण त्यांना बोलावलं नाही. देवाक्षी म्हणाली. त्याला काय वाटेल याचं टेन्शन कशाला घेतेस? थोडीच त्याचं मन जपण्याची जबाबदारी तुझ्याकडे आहे. ईशानने तिला विचारलं तसं ती शांत बसली. दोघे पुढे जाऊ लागले. पण त्याने देवाक्षीला हाक मारली तसं ती उलट्या पायांनी त्याच्याजवळ गेली. कोर्टामध्ये तुला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, नाहीतर जन्मठेपेची शिक्षा होईल हे विसरलीस का? त्याने सिरियस मोडमध्ये विचारलं. तसं तिला वाटलं की तो तिला चिडवण्याच्या नाहीतर टोमणे मारण्याच्या उद्देशाने म्हणत आहे. त्यामुळे तिला त्याचा राग आला. का असं का आठवून देत आहात मला? तिने त्याला विचारलं. कोर्टात पुरावे सादर करावे लागतील आणि सर्वात आधी ते शोधावे लागतील. यासाठी पार्कमध्ये नाही तर पुराव्यांच्या घरी जायला लागेल. त्याचं फिरवून बोलणंसुद्धा इंटरेस्टिंग होतं. त्यामुळे तो तिला नक्की काय म्हणत आहे हे लगेच समजलं. तुम्ही कोणाला शोधलं आहे पुराव्यांसाठी? तिने त्याला विचारलं. ज्याला परीक्षा द्यायची असते त्याने अभ्यास करायचा असतो. ज्याला द्यायची नाही तो का अभ्यास करेल? हे वाक्य तो थोड्या कुचकेपणाने म्हणाला. ज्याला परीक्षा द्यायची असते त्याने अभ्यास करायचा असतो. ज्याला द्यायची नाही तो का अभ्यास करेल? हे वाक्य तो थोड्या कुचकेपणाने म्हणाला. ठीक आहे, माझे मी बघून घेते, ती असं म्हणून पुढे चालू लागली. सध्याचं त्याचे वाक्य तिला पटले नव्हते. त्याला कुचके बोलण्याची सवय असल्यामुळे तो नेहमीच वेगळ्या गोष्टीतून उदाहरण द्यायचा आणि आज त्याच्या बोलण्यातून तिला आळशी आणि आयते घेणारी म्हणाला होता तो. आपली टोमणे मारण्याची सवय त्याला कदाचित आज जाणवली असेल, म्हणून तो आपल्या हाताची 3 बोटे कपाळावर घासत पश्चाताप व्यक्त करू लागला. पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. ती पुढे निघून गेली होती. तिच्या मागे जाऊ की नको या विचारात तो कार थांबवून तिथेच बसला. एक मन म्हणत होतं ती आयुष्यात नसेल तर काही होणार नाही आणि एक मन वेगळंच काहीतरी म्हणत होतं जे त्याला ऐकू वाटत नव्हतं. शेवटी सगळं बाजूला ठेवून तो कार पार्किंग करून तिला तिथे शोधायला गेला. इकडे तिकडे तिला शोधलं तर एक आईस्क्रीम पार्लरमध्ये ती उभी राहिली होती. कदाचित आईस्क्रीम ऑर्डर करत असेल. तो तिथे गेला तोपर्यंत दोघेही टेबलवर बसले होते. तो सुद्धा त्यांच्या टेबलवर ईशान शेजारी आणि देवाक्षीच्या एक्झॅक्ट समोर जाऊन बसला. तसं दोघांनी त्याच्याकडे तोंड वाकडे करत बघितले. काय झालं? माकड बघितल्यासारखं का तोंड केलं आहे दोघांनी?
आज तो कधीही न विकलेली सेल्फ रिस्पेक्ट फुकट उधळून टाकणार होता. तुम्ही इथे कसे आलात? देवाक्षीने त्याला विचारलं. चालत आलोय, शिवम तिला म्हणाला. तसं नाही, कशामुळे आलात? तिने त्याला समजलं नाही म्हणून पुन्हा प्रश्न बदलला. कशामुळे म्हणजे? पायामुळे आलो, तो म्हणाला. तसं तिने डोक्यावर हात लावला. काही झालं तरी त्याला तिचा प्रश्न समजणार नव्हता. डोक्याला हात लावायला काय झाले? त्याने तिला विचारलं. तुम्ही का आला आहात इथे? कदाचित शेवटचा प्रयत्न म्हणून तिने त्याला विचारलं. तुझ्याशी काही डिस्कस करायचं होतं म्हणून आलोय. डोंट थिंक मी रिकामटेकडा बसलोय, शिवम तिला जरा वाकड्या शिरत म्हणाला. इथे डिस्कस करण्यापेक्षा आपण नंतरसुद्धा करू शकतो. तिथे ईशान होता म्हणून देवाक्षी म्हणाली. ठीक आहे, पटकन आवर, मी बाहेर थांबतो, असं म्हणत तो उठला. आलाच आहात तर तुम्हीसुद्धा जॉईन होऊ शकता, देवाक्षी त्याला म्हणाली. आय एम नॉट इंटरेस्टेड, तो आता ॲटिट्यूड दाखवत दोघांना म्हणाला. यावर तिने आणि ईशानने आपले डोळे गोल फिरवले. शिवम बाहेर जातच होता की आईस्क्रीम पार्लरचे ओनर त्याच्याजवळ आले आणि त्याला कशाची तरी विनंती करू लागले. सर प्लीज, तुम्ही पहिल्यांदाच इथे आला आहात. तुम्ही आमच्यासाठी जे केलंय ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. तुमच्यासाठी जितकं करावं ते कमीच आहे. पण आज तुम्ही इथे आला आहात तर इथलं आईस्क्रीम तरी नक्की टेस्ट करा, ती व्यक्ती त्याला विनंती करत म्हणाली. आधी तो मानेने नाही म्हणत होता, पण ती व्यक्ती अजून जास्तच विनंती करू लागली. त्यामुळे तो त्यांच्यापासून थोड्या लांब असणाऱ्या टेबलवर जाऊन बसला. देवाक्षी त्यालाच बघत होती. त्याने मात्र आपले लक्ष फोनमध्ये घातले. तसं ती उठून त्याच्याकडे जाऊ लागली. त्याच्याकडे कशाला निघाली आहेस? इथेच थांब. तसं ईशानने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांना एकटे बसून आपण इथे थांबणे बरोबर नाही वाटत, देवाक्षी म्हणाली. तू कधीपासून त्याचा विचार करायला लागली? इथे एवढा माझा भाऊ असून मी त्याला विचारत नाही. आणि तुझा कोण आहे ते तुला त्याचं वाईट वाटतंय, ईशानने तिला विचारलं. म्हणजे तू हे तरी मान्य करतोस ना की ते तुझे भाऊ आहेत? आणि राहिली गोष्ट माझी, मी त्यांची कोणीच नाही आहे. पण त्यांनी माझ्यासाठी जे केलेलं आहे ते आजपर्यंत कोणीच केलं नसतं, देवाक्षी म्हणाली. म्हणजे तू त्याच्या टीममध्ये आहेस का? ईशानने तिला विचारलं. नाही, मी कोणाच्याच टीममध्ये नाही आहे. तू येणार आहेस का नाही? देवाक्षीने शेवटचं तिला विचारलं. जा, नाही येणार, खात बस त्याच्यासोबत आईस्क्रीम, ईशान तिला रागात म्हणाला. ठीक आहे, मी नाही जात, पण इथून पुढे मी तुझ्यासोबत येणार नाही. तुला स्वतःचं खरं करायची सवय आहे. त्यापेक्षा एक काम करूया, ते इथे आहेत तर आपण इथे थांबायला नको, देवाक्षी ईशानला म्हणाली. किती वाईट आहेस तू. चल जाऊया, पण उगाचच इमोशनल ब्लॅकमेल नको करूस, ईशान तिला म्हणाला. देवाक्षी त्याच्यासमोर जाऊन बसली आणि त्याने फोनमधून स्वतःचे डोके वर करून बघितलं. कशाला आली इथे? शिवमने देवाक्षीला विचारलं. तुम्ही इथे थांबला म्हणून आले. डोंट थिंक मी रिकामटेकडी आहे. शेवटचं त्याचे वाक्य तिने कॉपी केलं. यावर तो काही म्हणाला नाही. तिच्या शेजारी ईशान येऊन बसला. आजसुद्धा ती खूप सुंदर दिसत होती. केस एकत्र गोळा करून पोनीमध्ये बांधले होते. ऑरेंज आणि येलो कलर मिक्स होऊन व्हाईट कलरच्या लूज टॉपवर कुठली तरी डिझाईन बनवत होते. सोबतच ऑरेंज डिझाईनवर कुठला तरी शाईन मारणारा सोनेरी पदार्थ लावला होता. त्याच पॅटर्नमध्ये प्लाझो पॅन्ट
आणि ऑरेंज कलरची ओढणी तिने दोन्ही साईडने गळ्यात घेतली होती. चेहरा नेहमीप्रमाणे गोरा आणि ओठांच्या खाली असणारा छोटा तीळ यामुळे ती खूपच आकर्षक दिसत होती. चेहऱ्यावर कोणताही मेकअप नव्हता. चेहऱ्यावर काहीच न लावता सुद्धा कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं? त्याने आजपर्यंत बऱ्याच सुंदर मुली बघितलेल्या होत्या, पण तिच्या इतकी नॅचरल मुलगी त्याने कधीच पाहिली नव्हती. तिला बघितलं की तिच्या मनात वेगळाच फ्रेशनेस जाणवत होता. असं नव्हतं की तो फक्त तिच्या दिसण्यावरून तिच्याकडे आकर्षित झाला होता. या पलीकडे सुद्धा काहीतरी तिच्यामध्ये होतं आणि असं असेल तरीसुद्धा तो तिला पारखल्याशिवाय स्वतःच्या मनाच्या त्या कोपऱ्यात जागा देऊ शकत नव्हता. जर फक्त दिसणे बघून त्याला ती आवडायला लागली असेल तर या जगात कितीतरी मुली आहेत. तिच्याशीच लग्न करण्याची गरज नव्हती. तेवढ्यात तिथले ओनर एका मुलासोबत आले, ज्याने हातामध्ये आईस्क्रीमचा ट्रे आणलेला होता. त्यामध्ये त्यांनी जवळपास त्यांच्याकडे असणारे सगळ्या प्रकारच्या फ्लेवरचे स्पून आणलेले होते. एवढ्या सगळ्याची काही गरज नव्हती. कुठला तरी एक फ्लेवर आणला असता तरी चालले असते. शिवम टेबलवर ठेवलेला ट्रे बघत म्हणाला, तुम्हाला नक्की कुठला फ्लेवर आवडतो हे आम्हाला माहीत नव्हतं, म्हणून म्हटलं तुम्हाला यातला जो फ्लेवर आवडेल तो घेऊ शकता, ओनर शिवमला म्हणाले. ते तसं म्हणाले तसं शिवमने बटरस्कॉचचा बाऊल उचलला. तुम्हीसुद्धा तुम्हाला आवडेल तो बाऊल घ्या, शिवम समोर बसलेल्या दोघांना म्हणाला. नाही, आम्ही ऑर्डर केलेला आहे, येतच असेल आमची ऑर्डरसुद्धा, देवाक्षी शिवमला म्हणाली. तुम्ही सरांच्या घरातले मेंबर आहात? ओनरने तिला विचारलं. नाही, म्हणजे हो, हे त्यांचे भाऊ आहेत, देवाक्षी ईशानकडे इशारा करत म्हणाली. सो मॅम, सर आणि त्यांच्या घरातले आमच्यासाठी एकच आहेत, असं समजा. आमच्याकडून तुम्हाला ही छोटीशी ट्रीट, ओनर देवाक्षीला म्हणाले. नाही कशाला, हवं तर तुम्ही यांना ट्रीट द्या, पण मी माझे पैसे पे करेन. तिला पहिल्यापासूनच फुकटचं भेटत असेल तर जीवावर येत होतं. नाही मॅम, याची काहीच गरज नाही, ओनर मंद स्माईल करत म्हणाला. नाही कसं, तुम्हाला तुमची, ती बोलतच होती की मध्ये शिवम म्हणाला. वाटले तर मी पे करतो तुझे पैसे, पण उगाचच नाही नाही करू नकोस. ते एवढे इन्सिस्ट करत आहेत तर घे, शिवम देवाक्षीला म्हणाला. तसं जाताना पैसे पे करू हा विचार करून ती शांत बसली आणि तिने स्ट्रॉबेरी फ्लेवर उचलला आणि ईशानने चॉकलेट फ्लेवर उचलला. तिने एक स्पून त्यातून खाल्ला आणि तिच्या तोंडावरचे भाव बदलले. काय झालं? तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघत शिवमने विचारले. मी पहिल्यांदाच हा फ्लेवर ट्राय केला, पण काही खास वाटत नाहीये. मला वाटतं दुसरे आईस्क्रीम मागवते, ती म्हणाली. बटरस्कॉच चालेल का? त्याने देवाक्षीला विचारलं. चालेल, मी मागवते, देवाक्षी त्याला म्हणाली. माझा बाऊल घे, असंही मी यातले काही खाल्ले नाही, शिवम देवाक्षीला म्हणाला. इट्स ओके, मी ऑर्डर करते, देवाक्षी त्याला म्हणाली. पण त्याने तोपर्यंत बाऊल एक्सचेंज केले होते. त्यानंतर ती काही न म्हणता आईस्क्रीम खाते. ती आता काउंटरमध्ये गेली होती आणि तिथे पैसे देण्याचा प्रयत्न करत होती, पण समोरची व्यक्ती पैसे घेत नव्हती. मॅम प्लीज, आमच्याकडून सरांना आणि तुम्हाला ट्रीट आहे, ओनर तिला म्हणाला. शेवटी तिने विनंती करूनसुद्धा त्यांनी पैसे घेतले नाहीत. त्याला तिच्याशी काहीतरी बोलायचं होतं, त्यामुळे दोघे पार्कमध्ये एकाच बेंचवर जाऊन बसले, पण तो अधूनमधून
त्याच्या गळ्याला हात लावत होता. जणू त्याला कसल्या तरी वेदना होत असतील. आता त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा भयंकर वेदना जाणवू लागल्या. जणू त्याने विष प्यायलं असावं. कलंक, तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेसंबंधी अजून अपडेट्स मिळवण्यासाठी या कथाविश्व चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.